नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या वृद्धापकाळामध्ये पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी 8 गोष्टी खा. वयाच्या 60 वर्षानंतर बद्धकोष्ठता, वायू, आम्लता आणि ओटीपोटातील अशक्तपणा टाळण्याचा नैसर्गिक मार्ग आहे या 8 गोष्टींमध्ये. वृद्धत्व आपल्याबरोबर अनुभव आणि समजूतदारपणा आणतं, परंतु शरीराच्या अनेक समस्या देखील हळूहळू वाढायला सुरुवात होते. या समस्यांपैकी सर्वात सामान्य आणि सर्वात त्रासदायक म्हणजे पाचक प्रणाली जी आहे ती कमकुवत होणं. वयाच्या 60व्या वर्षानंतर आणि बऱ्याच जणांच्या अगदी 50व्या वर्षानंतर वृद्ध लोकांना दररोज बद्धकोष्ठता, वायू, अपचन, आंबट खोकला, जडपणा आणि भूक न लागणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असतो. बऱ्याचदा लोकांना वाटतं की हा आपल्या वयाचाच परिणाम आहे आणि आता औषधांच्या मदतीने आपलं जीवन असंच आपल्याला चालवावं लागणार आहे. पण सत्य गोष्ट ही आहे की योग्य पोषण वृद्धापकाळामध्ये सुद्धा पाचक प्रणाली मजबूत ठेवू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 देशी आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी सांगणार आहे की जर वृद्धांनी दररोज आपल्या आहारामध्ये त्या समाविष्ट केल्या तर बद्धकोष्ठतेची समस्या कायमची दूर होऊ शकते. तुम्हाला गॅस आणि आम्लतेपासून आरामसुद्धा मिळेल. अन्न योग्य प्रकारे पचनास मदत होईल. शरीरामध्ये हलकेपणा आणि ऊर्जासुद्धा वाढेल. वृद्धापकाळामध्ये पचनसंस्था का बिघडते? सर्वात प्रथम हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं वयानुसार पचन बिघडणं का सुरू होतं हे आपण समजून घेऊया. पोटाचे पाचक एन्झाईम्स कमी होऊ लागतात. आतड्यांची हालचालसुद्धा मंदावलेली असते. झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव, जास्त पाणी पिणं आणि तणाव, म्हणूनच आधी सहज पचणारं तेच अन्न खाल्ल्याने वृद्धांना आता जड वाटू लागतं. आता 8 गोष्टी अशा आहेत की ज्या आपण जाणून घेणार आहोत की ज्या वृद्धापकाळामध्ये आपलं पचन पुन्हा मजबूत करू शकतात. मंडळी, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर असेच आरोग्यवर्धक व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता वृद्धांसाठी सर्वात पहिल्या क्रमांकाचं नैसर्गिक प्रोबायोटिक जे आहे ते आहे दही. दही हे पचनासाठी सर्वोत्तम अन्न मानलं जातं. विशेषतः वृद्धापकाळामध्ये दह्याचे फायदे खूप असतात. दही हे आतड्यातील चांगले जीवाणू वाढवत असतं. बद्धकोष्ठता आणि अतिसारासाठी फायदेशीर गॅस आणि सूजसुद्धा कमी करतं. यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढत असते. कसं खायचं तर दुपारच्या जेवणासाठी 1 वाटी साधं दही इच्छित असल्यास थोडं किसलेलं आलं त्याच्यामध्ये घालू शकता. रात्री दही खाणं टाळायचं आहे. फ्रीजमध्ये शिळं खाणं जे आहे किंवा शिळे पदार्थ जे आहेत ते ठेवायचे नाही आणि ते खायचं नाही. त्रिफळा, दुसरी गोष्ट आहे त्रिफळा. वृद्धांसाठी सर्वात विश्वासार्ह उपाय. मंडळी, त्रिफळा हे आयुर्वेदाचं एक अमूल्य रत्न आहे जे वृद्धांसाठी औषधापेक्षा काही कमी नाही आहे. त्रिफळाचे फायदे: दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, आतड्यांची स्वच्छता करतं, वायू आणि आंबटपणापासून आराम मिळाल्याने भूकसुद्धा वाढते. आता ते कसं घ्यायचं आहे? रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळाची पावडर कोमट पाण्यामध्ये सतत 15 ते 20 दिवस घेतल्याने चमत्कारिक परिणाम जे आहेत ते दिसून येतात. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बडीशेप. पोटामध्ये जळजळ होत असेल किंवा वायूचा शत्रू म्हणून काम करते ती बडीशेप. हा केवळ तोंड ताजंतवानं करणारा उपाय नाही आहे, तर वृद्धांसाठी रामबाण उपाय आहे. बडीशेपचे फायदे: पोटातील जळजळ कमी करत असतं, गॅस आणि त्याचबरोबर पोटाला आराम देतात, अन्न लवकर पचतं, यामुळे तोंडातील दुर्गंधीचीही समस्या दूर होते. आता कसं खायचं तर प्रत्येक जेवणानंतर 1 चमचाभर बडीशेप घ्या आणि ती खा. त्याच्यासोबतच तुम्ही थोडंसं गरम पाणीसुद्धा घेऊ शकता आणि ते पिऊ शकता. हलकं आणि पचायला सोपं जाणारं, म्हातारपणामध्ये जड अन्न पचनक्रिया आणखी बिघडवतं. या प्रकरणामध्ये ओट्सचं पीठ जे आहे ते सर्वोत्तम पर्याय मानलं जातं. आता ओट्स जे आहे त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. पोट हलकं ठेवण्यास मदत होते. यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळत राहते.
आता कसं खायचं तर तुम्ही न्याहारीसाठी किंवा रात्रीच्या जेवणांसाठी भाज्यांसह तुम्ही खारट लापशी, जास्त मीठ तुम्ही घालू नका त्याच्यामध्ये, आणि अशी लापशी जी आहे ती तुम्ही बनवू शकता. बद्धकोष्ठतेचा नैसर्गिक उपचार जो आहे तो आहे पपई. पपई ही वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात प्रभावी फळ आहे. पपईचे फायदे: पाचक एन्झाईम्सने समृद्ध असलेल्या पपेनमुळे बद्धकोष्ठता आणि अपचन दूर होतं, पोट स्वच्छ ठेवतं. यामुळे वजनसुद्धा नियंत्रणात राहतं. कसं खायचं आहे तर सकाळी रिकाम्या पोटी शिजवलेल्या पपईची वाटी थंड किंवा मग गोठलेली पपई तुम्ही खाऊ नका. 6वी गोष्ट जी आहे ती आहे गॅस आणि वेदनेपासून तात्काळ आराम मिळण्यासाठी मंडळी, वृद्धांसाठी ओवा हा कोणत्याही औषधाच्या तुलनेत कमी नाही आहे. त्याचबरोबर ओव्यामुळे पोटदुखी आणि गॅसपासून आराम मिळतो, आम्लता कमी होते. कसं घ्यायचं आहे तर आता हे जे आहे तर ते चिमूटभर हळद, कोमट पाणी आणि त्याचबरोबर ओव्याचा काढा तुम्ही बनवून पिऊ शकता. कोमट पाणी हा पचन सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मंडळी, अनेक वृद्ध लोक थंड पाणी पितात, ज्यामुळे पचन बिघडतं. कोमट पाण्याचे फायदे म्हणजे आतडे स्वच्छ करणं, बद्धकोष्ठता दूर करणं, चयापचय वाढवणं, वायू कमी करणं. कसं प्यावं तर सकाळी उठताच दिवसभरामध्ये 1 ते 2 ग्लास अशा पद्धतीचं पाणी प्यायचं आहे. भाजीपाल्यांचं सूप हलकं आणि पौष्टिक असतं. रोटीच्या जड भाज्यांऐवजी भाजीपाल्याचं सूप हे वृद्धांसाठी एक वरदान आहे. सूपचे फायदे: शरीराला पचनास सोपे पोषण देतात, यामुळे पोटावरती भार पडत नाही. आता कसं बनवायचं तर रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळा, गाजर, पालक, टोमॅटो आणि मसाले कमी मीठ घालून सर्वोत्तम असतात. वृद्धापकाळामध्ये पचन योग्य ठेवण्यासाठी 5 आवश्यक सवयी आहेत. तुमचं अन्न जे आहे ते तुम्ही हळूहळू चावून खाल्लं पाहिजे. जास्त वेळ उपाशी राहिलं नाही पाहिजे. रात्रीचं जेवण जे आहे ते हलकंच घ्यायचं आहे. दररोज थोडंसं चालणं हे अत्यावश्यक आहे, कारण हे आपल्याला ताणतणावापासून, स्ट्रेसपासून दूर ठेवतं. म्हातारपणामध्ये जर पचन योग्य असेल तर समजून घ्या की अर्धे आजार स्वतःच दूर होतात. औषधांवर जगण्यापेक्षा योग्य अन्नपदार्थांना तुमचं औषध बनवणं कधीही चांगलं. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठांनी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नमूद केलेल्या या 8 गोष्टींचा समावेश केला तर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या हळूहळू आपोआपच नाहीशा होत जातील. हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत आणि घरातील इतर व्यक्तींसोबत, वडीलधाऱ्यांसोबत शेअर करा, कारण तुमचा एक शेअर त्यांचं आरोग्य नक्कीच वाचवू शकतो. वयाच्या 60नंतर शरीरातील प्रत्येक अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम पचनसंस्थेवरती होतो. अनेक ज्येष्ठांना रोज सकाळी पोट साफ न होणं, दिवसभर पोट फुगलेलं राहणं, खाल्लेलं अन्न जड वाटणं, थोडं खाल्लं तरी उलटीसारखं वाटणं, छातीमध्ये जळजळ होणं, आंबट ढेकर येणं, तोंडाला कडू चव येणं, भूक न लागणं अशा अनेक समस्या भेडसावतात. हळूहळू या समस्या इतक्या वाढतात की माणूस औषधांवर अवलंबून राहतो. पण मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे की योग्य आहार, योग्य वेळा आणि योग्य सवयींमुळे वृद्धापकाळातही पचनसंस्था पूर्वीसारखी सक्षम ठेवता येऊ शकते. सर्वात आधी समजून घ्या की वृद्धापकाळामध्ये पचन का बिघडतं. वय वाढत गेल्यावर पोटामध्ये तयार होणारे पाचक रस कमी होतात, आतड्यांची हालचाल मंदावते, पचनासाठी लागणारे एन्झाईम्स कमी प्रमाणामध्ये तयार होतात, दात कमजोर झाल्यामुळे अन्न नीट चावलं जात नाही, पाणी कमी प्यायलं जातं, हालचाल कमी होते, तणाव वाढतो, झोप पूर्ण होत नाही आणि या सर्व कारणांमुळे पचनसंस्था हळूहळू कमकुवत होत जाते. आता आपण अशा नवीन 8 गोष्टी पाहणार आहोत ज्या आधी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या आहेत आणि वृद्धांसाठी अत्यंत प्रभावीसुद्धा आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भिजवलेले अळशीचे बियाणे किंवा भिजवलेल्या अळशीच्या बिया. अळशी ही वृद्धांसाठी अमृतासारखं काम करते. यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात, जे आतड्यांना मऊ ठेवत असतात. अळशी बद्धकोष्ठता दूर करते, गॅस कमी करते, आतड्यांच्या हालचाली सुधारते,
कसं घ्यायचं आहे, रात्री 1 चमचा अळशी अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी ते पाणी आणि अळशी दोन्ही चावून 15 दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शिजवलेली भाजीची साल. अनेक वृद्ध भाज्यांची साल काढून टाकतात, पण मंडळी, भाजीच्या सालीमध्ये सर्वात जास्त फायबर असतं. दुधी दोडका, गाजर, दुधी भोपळा यांची साल हलके शिजवून खाल्ल्यास पोट साफ राहतं आणि आतड्यांनासुद्धा ताकद मिळते, पचन सुधारतं. तिसरी गोष्ट आहे मठ्ठा म्हणजे ताक. दहीपेक्षा ताक हे वृद्धांसाठी अधिक उपयुक्त आहे. ताक हलकं असतं, पचन सुधारतं, गॅस कमी करतं आणि आतड्यातील चांगले जीवाणूसुद्धा वाढवत असतं. आता हे ताक कसं प्यायचं आहे, तर दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास कोमट ताक प्या. त्यात किंचित जिरेपूड घालू शकता. रात्रीच्या वेळी ताक टाळा. चौथी गोष्ट आहे ते म्हणजे भिजवलेले मनुके. नैसर्गिक रेचक आहे. ते पोटाला ओलावा देतात, बद्धकोष्ठता दूर करतात, रक्तशुद्धी करतात. कसं घ्यायचं आहे, रात्रीच्या वेळी 5 काळे मनुके पाण्यामध्ये भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हे मनुके खा आणि ते पाणी प्या. 5वी गोष्ट आहे भाताची पेज. अनेक लोक वृद्धांना भात खाणं बंद करायला सांगतात, पण पेज हे सर्वोत्तम पर्याय किंवा सर्वोत्तम औषध मानलं गेलं आहे. पेज ही पचनासाठी अत्यंत हलकी असते, आम्लता कमी करते, पोट थंड ठेवते, अशक्तपणा कमी करते. रात्रीच्या जेवणामध्ये पेज घेतल्यास झोपसुद्धा चांगली लागते. 6वी गोष्ट आहे ते म्हणजे सुपारीचं पाणी, नाहीतर सुपारी डाळा आणि जिरे वापरा. वृद्धांमध्ये सुपारी खाण्याची सवय असते, पण ती पचनासाठी घातक आहे. त्याऐवजी भाजलेले जिरे चावल्यास लाळ वाढते, पचन सुधारतं आणि गॅससुद्धा कमी होतो. 7वी गोष्ट आहे ती म्हणजे भुकेची वेळ पाळणं. हे अन्न नाही, पण पचनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा संदेश आहे. अन्न खाण्याची वेळ नक्की पाळायला हवी. दररोज एकाच वेळेला जेवण केल्यास पचनसंस्था शिस्तीत काम करत असते. उशिरा जेवण, वेळ न पाळणं यामुळे बद्धकोष्ठता वाढते, ॲसिडिटी वाढत असते. 8वी गोष्ट आहे पायांची हालचाल. वृद्धांनी व्यायाम शक्य नसेल तर जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे चालणं अत्यंत आवश्यक आहे, कारण पायांची हालचाल होणं हे फार महत्त्वाचं असतं. यामुळे आपलं अन्न खाली सरकतं, गॅस कमी होतो, पचन सुधारतं. आता आपण काही नवीन महत्त्वाच्या सवयी पाहूया, ज्या क्वचितच सांगितल्या जातात. जेवताना पाणी मध्ये पिऊ नका. जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा मग अर्धा तास नंतर पाणी प्या. जेवण करताना शांत बसा. TV, मोबाईल बंद ठेवा. अन्न खाण्यावरती पूर्ण लक्ष द्या आणि घाईघाईने चावून खाऊ नका. प्रत्येक घास किमान 20 वेळा चावा. वृद्धांनी उपाशी राहणं टाळावं. खूप वेळ उपाशी राहिल्यास आम्लता वाढत असते. दिवसातून 3 मुख्य जेवण आणि 2 हलके स्नॅक्स जे आहेत ते घेतलेच पाहिजेत. आणि त्याचबरोबर फळं खायची असतील तर ती नेहमी स्वतंत्र वेळेला घ्यावेत. जेवणानंतर लगेचच फळे खाऊ नये. रात्रीचं जेवण झोपण्याच्या किमान 2 तास आधी घ्यावं. रात्री दूध घेत असाल तर हळद आणि जायफळाची पूड जी आहे ती तुम्ही घालू शकता. थंड दूध टाळायचं आहे. ताणतणाव पचनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मन शांती ठेवण्यासाठी नामस्मरण, ध्यान, हलकं संगीत ऐकणं हे सुद्धा फायदेशीर ठरतं. मंडळी, लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये पचन चांगलं असेल तर औषधांची खरंच गरज भासत नाही. पोट साफ असेल तर शरीर हलकं राहतं, मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते. म्हातारपणसुद्धा आनंदात घालवता येतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.